नमस्कार. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. शुक्रवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही. जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत मोहम्मद जमाल यांनी श्रीमान मावळी मंडळ श्रीमान किताब पटकावला आणि ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित संगीत भूषण प. राम मराठे संगीत महोत्सव शुक्रवारपासून. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. मेरा नाम अमजद अहमद शेख है। मैं रहमतपुर शांति नगर में रहता हूँ। जब भी मस्जिद में आता हूँ नमाज पढ़ने ऐलान भी होता था टीका वीका के लिए, तो मेरे घर वाले मना करते थे कि मतलब टीका नहीं लगना चाहिए, उससे बच्चे लोग का नुकसान भी होता है और बुखार वगैरह भी आता है। तो इस करके मेरे बच्चों का 2-3 टीका छूट गया था। लेकिन टीचर लोग, सिस्टर लोग बोलते थे बार बार आके बच्चे लोग को टीका लगाया करो, ये करो, तो इस हिसाब से घर वालों को माने। इंद्रधनुष टीका कार्यक्रम मोहल्ले में ही चल रहा था, तो दीदी के साथ जाके हमने हमारे बच्चे लोग के जो टीके छूटे थे वहाँ पे लगवा लिए। वो हिसाब से बच्चे अभी तंदुरुस्त भी है, सही है। पहले पूरा खाते पीते नहीं थे, अभी और खाते पीते हैं और अल्हम्दुलिल्लाह हर बीमारी से महफूज है। अभी हम खुद ही ध्यान रखते कि बच्चों का कोई भी टीका ना छूटे। ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात येणारा संगीत भूषण प. राम मराठे संगीत महोत्सव शुक्रवार, 01 डिसेंबरपासून राम गणेश गडकरी रंगायतन येथे सुरू होत आहे. या महोत्सवात प. राम मराठे स्मृती पुरस्काराने प. सुरेश तळवलकर आणि निषाद बाकरे यांचा गौरव करण्यात येणार आहे. राम गणेश गडकरी रंगायतन येथे शुक्रवारपासून 3 दिवस हा महोत्सव होणार असून महोत्सवाचे हे 28वे वर्ष आहे. तसेच प. राम मराठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्याच्यासोबत काम केलेल्या ज्येष्ठ कलाकारांचा यावेळी कृतज्ञता सन्मान करण्यात येणार आहे. या महोत्सवात शुक्रवार 1 डिसेंबर रोजी प. राम मराठे यांचे नातू युवा कलाकार भाग्येश मराठे यांचे गायन, प. राम मराठे पुरस्कार वितरण सोहळा आणि ज्येष्ठ सतार वादक शुजात खान यांचे सतार वादन होईल. शनिवार 2 डिसेंबर रोजी ज्येष्ठ वादक भीमण्णा जाधव यांचे सुंदरी वादन, नृत्यांगना आणि अभिनेत्री शर्वरी जमेनीस यांचे कथ्थक नृत्य आणि ज्येष्ठ गायिका शुभा मुदगल यांचे गायन होणार आहे. तर रविवार 3 डिसेंबर रोजी युवा कलाकार शाश्वती चव्हाण यांचे गायन आणि मंजिरी वाठारे यांचे नृत्य, संगीत मंदारमाला या नाटकाचा प्रयोग होणार आहे. महोत्सवाची सांगता ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे देशपांडे आणि ज्येष्ठ गायक प. संजीव अभ्यंकर यांच्या जसरंगी या अनोख्या कार्यक्रमाने होईल. सर्व कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे. गायमुख येथे सी.आर.झेड. चे सर्व नियम धाब्यावर बसून कृत्रिम स्वरूपात बेकायदेशीर सी.आर.झेड. नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आलेली चौपाटी तात्काळ काढून टाकावी आणि याकरिता झालेला सर्व खर्च हा संबंधित नियोजन शून्य प्राधिकरणाकडून वसूल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी शासनाकडे केली आहे. भविष्यात कधीही केव्हाही न सांगता मोठ्या संख्येत या ठिकाणी पर्यटक चौपाटीचा आनंद लुटण्यास आल्यास, जर अचानक निसर्गाच्या कोपाने ही संपूर्ण चौपाटी खचल्यास मोठ्या प्रमाणात जीवित वित्तहानी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली त्रस्त पक्षा समिती नेमणूक करून चौकशी करण्यात यावी आणि तसेच कृत्रिम स्वरूपाची बेकायदेशीर सी.आर.झेड. नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आलेली ही चौपाटी तात्काळ निष्कासित करून पर्यावरणाला सहकार्य करावे. भविष्यात या चौपाटीवर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असताना अचानक जर पर्यावरणाचा प्रकोप झाला आणि नैसर्गिक चौपाटी ठसली, वाहून गेली तर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होईल आणि या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केल्यास महाराष्ट्र राज्य सरकारचे नाव बदनाम होईल. असे होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्याचा जबाबदार नागरिक म्हणून मी आपणास विनंती करत आहे की आपण तात्काळ या विषयाची दखल
घेऊन कारवाई तात्काळ आणि तातडीने करण्याबाबत आदेशित करावे. तसेच महानगरपालिका हद्दीत ज्या ठिकाणी खाडी किनारी कृत्रिम चौपाट्या बांधण्याचे काम सुरू आहे किंवा काम पूर्ण होण्यास प्रलंबित आहेत, ही सर्व कामे तात्काळ बंद करावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी केली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत 12वी गुरुत्व वाहिनीवर कटाई नाका येथे तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवार 1 डिसेंबर रोजी 12:00 12:00 असे 12 तास MIDC कडून येणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या दुरुस्तीच्या काळात ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा, कळवा प्रभाग समितीतील सर्व भाग तसेच वागळे प्रभाग समिती, रूपादेवी पाडा, किसन नगर नंबर 2, नेहरू नगर तसेच मानपाडा प्रभाग समितीतील कुल शेतखालचा गाव येथील पाणी पुरवठा 12 तासांसाठी बंद राहील. या दुरुस्तीमुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईल. पुढील 01 ते 02 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे. रस्ते, पाणी आणि आरक्षित मैदानावरील अतिक्रमण हे अनेक प्रश्न आहेत. नव्या आयुक्तांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. सर्व आयुक्त आश्वासने देतात. KDMCत 80% निधी राज्य आणि केंद्र सरकारकडून आला आहे. तर मग महापालिकेचा पैसा जातो कुठे, हे तपासण्याची गरज आहे. नागरिकांकडून विविध करांच्या स्वरूपात महापालिका वसुली करते. त्यापैकी 25% सुद्धा खर्च होत नाही असे खळबळजनक विधान भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केले आहे. कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गायकवाड यांनी यापूर्वी भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली होती. कल्याण पूर्वेतील विविध समस्या संदर्भात दांगडे यांच्याकडे सांगितले होते. समस्या सुटतील असे आश्वासन दांगडे यांनी दिले होते. मात्र दांगडे यांची बदली झाली. त्यांच्या जागेवर आयुक्त इंदुराणी जाखड या रुजू झालेल्या आहेत. भाजप आमदार गायकवाड यांनी त्याच समस्यांसंदर्भात आयुक्त जाखड यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी समस्यांसंदर्भात जाखड यांना माहिती दिली. यावेळी भाजप आमदार गायकवाड यांनी सांगितले, कल्याण पूर्वेत 100 फुटी रस्त्याचा प्रश्न, माधव इमारतीचा प्रश्न, पाणी समस्या आहे, रस्ते चांगले नाहीत, आरक्षित मैदानांवर अतिक्रमण झाले आहे. यापूर्वी देखील आयुक्तांना भेटलो होतो. या आयुक्तांनाही भेटलो आहे. सर्व आयुक्त आश्वासनेच देतात. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात राज्य आणि केंद्र सरकारकडून कोट्यावधीचा विकास निधी आला आहे. जवळपास 80% केंद्र आणि राज्य सरकारचा आहे. महापालिका नागरिकांकडून कर स्वरूपात पैसा वसूल करते, परंतु 25% पैसा सुद्धा खर्च केला जात नाही. मग हा पैसा जातो कुठे, याचा तपास लागला पाहिजे, असे गायकवाड यांनी सांगितले. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम.
जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत मोहम्मद जमाल यांनी श्रीमान मावळी मंडळ श्रीमान किताब पटकावला. श्रीमान मावळी मंडळ आयोजित 34वी जिल्हास्तरीय आणि अंतर्गत शरीर सौष्ठव श्रीमान मावळी मंडळ श्रीमान स्पर्धा नुकतीच संस्थेच्या क्रीडांगणात झाल्या. या स्पर्धेमध्ये अंतर्गत आणि जिल्हास्तरीय मिळून एकूण 14 आणि 53 अशा 67 स्पर्धकांनी भाग घेतला होता. ह्या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे यांनी केले. अंतर्गत आणि जिल्हास्तरीय किताब विजेत्यांना बक्षीस देण्यासाठी प्रमुख पाहुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील होते. स्पर्धेत अंतर्गत श्रीमान मावळी मंडळ श्रीमान किताब अभिषेक शिवराम घुग याने पटकविला, तर जिल्हास्तरीय श्रीमान मावळी मंडळ श्रीमान किताब लाईफस्टाईल जिल्हासनगरच्या मोहम्मद जमाल याने पटकविला. ह्या स्पर्धेतील सांघिक विजेतेपद सलग तिसऱ्यांदा एबीएस स्टुडिओ जिम, तर सांघिक उपविजेतेपद लाईफस्टाईल जिम उल्हासनगर यांना मिळाले. स्पर्धेत सर्वोत्तम शरीर सौष्ठव प्रदर्शक विजेता विवेक सिंग, स्पर्धेतील सर्वोत्तम शरीर सौष्ठव प्रदर्शक प्रशांत कुमार, स्पर्धेतील सर्वोत्तम शरीर सौष्ठव प्रदर्शक उपविजेता 2 आशिष वेल्हारे, तर स्पर्धेतील सर्वोत्तम शरीर सौष्ठव प्रदर्शक उपविजेता 3 बादल अन्सारी ठरला. फेशियल पाल्सी म्हणजे चेहऱ्याचा पक्षाघात या आजारावर व्हिएतनाम देशातील तज्ज्ञ डॉक्टरांची कार्यशाळा ठाण्यात आयोजित करण्यात आली होती. चेहऱ्याचा पक्षाघात या आजारावर नवीन उपचार प्रणाली जाणून घेण्यासाठी असोसिएशन ऑफ ऑटोलेरिंगोलॉजिस्ट ऑफ इंडियाच्या संपूर्ण टीमने कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेला ठाणे आणि नवी मुंबईतील 200 डॉक्टरांची उपस्थिती होती. व्हिएतनाममधील डॉक्टर हा आणि डॉक्टर ह्युएन यांनी फेशियल पाल्सीच्या उपचारांच्या नवीन पर्यायांमध्ये फेशियल नर्व्ह सिलेक्टिव्ह नेक्रोलिसिस, फेशियल मियासेटर नर्व्ह अनास्टोमोसिस, फेशियल हायपोग्लॉसल अनास्टोमोसिस, ग्रेसिलिस स्नायू कलम आणि पुनर्रचना यांचा समावेश होतो. या तंत्रांचे परिणाम त्यांनी सविस्तर समजावून सांगितले. डॉक्टर गुएन हांग हे हनोई, व्हिएतनाम येथील व्हिएट डक युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे प्लास्टिक आणि सौंदर्यशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. चेहऱ्याच्या अर्धांगवायूची प्रमुख कारणे म्हणजे बेल्स पाल्सी, कवटीच्या गाठी, आघात, स्ट्रोक, कान आणि कवटीच्या पायाला सनसट अशी असून यातील 70% रुग्ण वैद्यकीय व्यवस्थापन आणि स्टिरॉइड्स उपचारांनी बरे होतात असे सांगण्यात आले. कल्याण पश्चिमेतील वालधुनी परिसरात उपचारादरम्यान झालेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणी संबंधित डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कल्याण पश्चिमेतील वालधुनी परिसरात राहणारी 24 वर्षीय महिला प्रियंका गायकवाड तिच्या माहेरी आली होती. तिने 10 दिवसापूर्वीच एका मुलीला जन्म दिला आहे. प्रियंका ही तिच्या पतीसोबत पुण्यातील चाकण येथे राहत होती. ती माहेरी आल्यावर व्यवस्थित होते, परंतु 3 दिवसापूर्वी तिला त्रास झाला. प्रियंका उपचारासाठी या परिसरातील डॉक्टर सुनील मांढरे यांच्या क्लिनिकमध्ये गेली. डॉक्टरने तिच्यावर उपचार सुरू केले. तिला ताप येत होता. डॉक्टरने सांगितले होते की काही घाबरण्याची गरज नाही, मी तुमचा उपचार करतो, तुम्ही बऱ्या व्हाल. मात्र प्रियंकाला बुधवारी जास्त त्रास झाला. याच दरम्यान प्रियंकाचा मृत्यू झाला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये गोंधळ घातला. यावेळी डॉक्टर मांढरे आणि त्यांचे सहकारी क्लिनिकमध्ये होते. गोंधळाची बातमी मिळताच महात्मा फुले पोलीस स्टेशनचे पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले आणि डॉक्टरला घेऊन पोलीस स्टेशनला आले. डॉक्टरच्या निष्काळजीपणा तिचा मृत्यू झाला आहे का, डॉक्टर विरोधात काय कारवाई केली जाते, हे पोलीस तपासाअंती समोर येणार आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रियंकाच्या नातेवाईकांनी डॉक्टर विरोधात ठोस कारवाईची मागणी केली आहे. संस्कृत ही सर्वात प्राचीन भाषा असून संस्कृत भाषेमुळेच भारताबाहेर ही भारतीय संस्कृतीचे अस्तित्व टिकून आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक डॉक्टर श्रीकांत बहुलकर यांनी केले. ठाण्यातील विद्याप्रसारक मंडळाच्या के. घ. जोशी कला आणि ना. गो.
बेडेकर वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयात डॉक्टर ना बेडेकर व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना डॉक्टर बहुलकर यांनी देशोदेशीच्या संस्कृत भाषा उलगडल्या. डॉक्टर श्रीकांत बहुलकर यांनी पुढे बोलताना, संस्कृत ही सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. जगातील सर्वात प्राचीन ग्रंथवेद हा संस्कृत भाषेत आहे. जैन धर्माची पाली भाषा आणि बौद्ध धर्माची प्राकृत भाषा असली तरी हिंदू या धर्माच्या उपासनेची भाषा संस्कृत आहे. 14 विद्या आणि 64 कला आता संस्कृतमध्ये उपलब्ध नसल्या तरी यातील अनेक शास्त्रांचे संदर्भ संस्कृतमध्येच मिळतात. संस्कृत भाषेतील प्राचीन कोश हा जगामधील असा कोश आहे ज्यात संस्कृतमधील सर्व शब्द आलेले असल्याचे नमूद करून डॉक्टर बहुलकर यांनी धर्माच्या अंगाने संस्कृत भाषेचा प्रसार झाल्याचे सांगितले. संस्कृत भाषेत अनेक सुभाषिते आहेत. ज्ञानाचे आदानप्रदान संस्कृतमध्ये होत असे, किंबहुना प्राचीन काळी डिबेट देखील संस्कृतमध्ये होत असतं. विख्यात व्याकरणतज्ज्ञ पाणिनीने पूर्व काळात संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. विशेष म्हणजे वाक्यातील शब्द मागे पुढे जरी झाले तरी त्याचा अर्थ बदलत नाही. इंग्रजी फ्रेंच भाषेतील अनेक शब्द संस्कृतचा अपभ्रंश आहेत. भारतीय संस्कृती भारताबाहेर दिसते ती संस्कृत भाषेमुळेच असे नमूद करून इंडोनेशिया, तिबेट, थायलंड आदी अनेक देशांमध्ये आजही संस्कृत भाषेचा वापर दिसून येतो, असे नमूद करून व्याख्यानानंतर उपस्थित श्रोते आणि विद्यार्थ्याच्या प्रश्नांचे आणि शंकांचे निरसनही डॉक्टर बहुलकर यांनी केले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. शुक्रवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही. जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत मोहम्मद जमाल यांनी श्रीमान मावळी मंडळ श्रीमान किताब पटकावला. आणि ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित संगीत भूषण राम मराठे संगीत महोत्सव शुक्रवारपासून. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे अनेलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.